इंद्रनीलला त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या शिवमयी शुभेच्छा। तर इंद्रनीलच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही किल्ले श्रीमान रायगड ट्रेक प्लॅन केली होती आणि त्याची ही होती सुरुवात। तर सूर्यनारायणांना वंदन करून आजच्या या व्लॉगला सुरुवात करूयात आपण। तर वेळ स्क्रीनच्या खाली तुम्हाला दिसेल आणि तारीखही दिसेल। हा दिवस होता इंद्रनीलचा पहिला वाढदिवस। एक्साइटमेंट खूप होती आणि वातावरण खूप प्रसन्न होतं, पण थोडंसं रस्त्यावरती धुकं भरपूर होतं, त्यामुळं दिसायला थोडासा प्रॉब्लेम येत होता। वेळ थोडा जास्ती लागला जाण्यासाठी आणि रस्ताही पेन साईडचा रस्ताही थोडा खराब असल्यामुळं आम्हाला थोडा वेळ लागला। मीनवाईल इंद्रनील लवकर उठून आंघोळ वगैरे आवरून ओवाळून लवकर उठल्यामुळं तो गाडीतच त्याने झोप काढून घेतलेली होती। सो आता तो उठून म्हणजे त्याला वातावरणाचा अंदाज घेत होता। गाडीतून त्याला फिरायला नेहमीच आवडतं। सो आपण किल्ल्याच्या थोडंसं जवळ पोहोचलेलो आहोत। वेळ बघताय तुम्ही 9:30च्या आसपासची वेळ आहे आणि तिकडची घरं बघताय तुम्ही, तिकडचं वातावरणही सकाळचं खूप प्रसन्न आणि फ्रेश आणि आमच्या मनात तशी खूप वाढदिवस होता इंद्रनीलचा, त्यामुळे एक्साइटमेंट तर खूपच होती आणि रायगडावरती निघालोय सो त्याची डबल एक्साइटमेंट होती। तर हा व्ह्यू बघताय तुम्ही, नजरेच्या टप्प्यात अगदी येतं। आपण थोड्याच वेळात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत। तर हा आहे पायथ्याचा एरिया, पोहोचलेलो आहोत। इथं तुम्हाला भरपूर सारं पार्किंग एरिया आहे आणि स्टॉलही खूप सारे आहेत आणि आम्ही या पायऱ्यांवरून ट्रेक सुरू केलेली आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी गर्जना देऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केलेली होती। तर खरंच खूप छान आणि एक्साइटमेंट, डबल एक्साइटमेंट होती आणि दिवस खरंच खूप प्रसन्न होता। एक पालक म्हणून जितकं करता येईल तितकं आपण मुलांसाठी चांगलंच करायचं असं ठरवलेलं आहे। आणि इंद्रनीलकडे बघताय तुम्ही, मनात थोडीशी आमच्या धाकधूक होती एक्साइटमेंटसोबत। इतक्या लहान बाळाला दिवसभर ट्रेकिंग करून वरती न्यायचं, कसं होईल काय होईल। ध्रुवचं एक्साइटमेंट तर तुम्ही बघताय, त्याची काय एक्साइटमेंट मागच्या व्हिडिओजमधून तुम्हाला त्याचा अंदाज आलाच असेल। तर इंद्रनीलही काही कमी नाही बरं का। तर पायऱ्यांचा आशीर्वाद, महाराजांचा आशीर्वाद त्याच्याही पाठीशी सदैव राहो एवढीच सदिच्छा। आणि सुरुवात करूया आपण। रस्ता बघताय तुम्ही, आपण गडाच्या दिशेने प्रस्थान केलेला आहे। तर खूप एक्साइटमेंटवाला दिवस आहे आणि व्ह्यू बघताय तुम्ही आजूबाजूचा, सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला हा किल्ला। आजूबाजूला खूप तटबंदी आहे। महाराजांनी हा किल्ला खूप विचार करून राजधानी म्हणून निवडलेला आहे, कारण या किल्ल्याच्या खूप साऱ्या बाजूला सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी हा किल्ला कव्हर होतोय आणि किल्ल्याची रचना अशी आहे की सूर्योदयाकडून येणारी किरणं किल्ल्याच्या पाठीमागच्या दिशेला पडत आहेत आणि जो वरती जाण्यासाठी रस्ता आहे त्याच्यावरती सावली येते, ते पश्चिम साईडला असल्यामुळं तुम्हाला वरती चढताना अजिबात ऊन लागणार नाही। सो तो एक त्रास कमीच आहे आणि त्यामुळं तुम्हाला वरती चढताना कोणताही त्रास होणार नाही। तर आपण महादरवाजातून वरती जाणार आहोत आणि या सह्याद्रीच्या रांगांचा व्ह्यू बघा, अशी नजरेस अगदी म्हणजे नजर अशी डोळे दिपतील असा व्ह्यू आहे या सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा। तर हे सर्व शब्दात वर्णन करणं खरंच खूप कठीण आहे। शब्द अपुरे पडतायत या सगळ्याचं वर्णन करायला। तुम्ही व्हिडिओतूनच अंदाज घ्या आणि एकदा तरी नक्की इथे येऊन भेट द्याच तुम्ही, त्याशिवाय म्हणजे तुम्हाला खरंच कल्पना नाही येणार आहे। हा अनुभव न भूतो न भविष्यती असा होता, खूप छान अनुभव होता। आणि हा एरिया बघताय तुम्ही, इथे ना वरती चढताना आजूबाजूला थोड्या अंतरावरती स्टॉल आहेत, तिथं तुम्हाला रानमेवा मिळेल आणि लस्सी असे पदार्थ, कोकम सरबत वगैरेही तुम्हाला ॲज अ रिफ्रेशमेंट तुम्हाला सोय होईल। आणि गडावरतीही तुम्हाला खाण्यापिण्याची व्यवस्थित छान सोय आहे। सो तुम्ही अगदी बिंदास्त काहीही खाण्यापिण्याची गोष्टी न घेता आलात तरी तुमची इथे व्यवस्थित सोय होऊ शकते। शेवटी महाराजांचा किल्ला आहे आणि इथले लोकही खूप प्रेमळ आहेत, सर्वतोपरी मदत करतात, तुम्हाला मार्गदर्शन करतील, रस्ता दाखवतील आणि खूप म्हणजे एकंदरीतच अनुभव खूप छान भन्नाट असा असेल तुमचा। तर आम्ही इथे थांबलेलो आहोत, थोडा ब्रेक घेतच वरती निघालेलो आहोत आणि ही थंडगार लस्सीचा आस्वाद घेतलेला आहे आम्ही, ताक घेतलेला आहे। तर खूप असं एक्साइटमेंटमध्ये आम्ही ब्रेक घेऊन
निघालेलो आहोत। दोन्ही मुलांचे एक्साइटमेंट बघताय तुम्ही। तर पुढे जाऊन असा व्ह्यू आहे, हाही अगदी नयनरम्य विहंगम दृश्य आहे हे। सह्याद्रीच्या डोंगर रांगा म्हणजे विचारूच नका, आणि त्या शब्दात पकडणं त्यांना खरंच खूप कठीण आहे। त्यांचं सौंदर्य अविस्मरणीय अवर्णनीय असं आहे। तर आम्हाला पहिला बुरुजाचा दर्शन झालेला आहे। तर इथून आपण बुरुज दिसत आहेत आपल्याला। तर हे 2 बुरुज आहेत आणि तिथून महादरवाजा आहे, आणि इथे आम्ही पुन्हा ब्रेक घेण्यासाठी थांबलेलो आहोत। तर हात थोडेसे अवघडत होते, इंद्रायणीला घेऊन चढायचं होतं, सो जरा ब्रेक घेत घेत थांबत आम्ही निघालेलो आहोत। तर इथूनही तुम्ही हे दृश्य बघताय तुम्ही सह्याद्रीच्या डोंगर रांगांचं। तर थोडं आपल्याला इथून आणखी वरती जायचं आहे, तर आपण बुरुजांपाशी पोहोचू। बुरुजांचे दृश्य बघताय तुम्ही, आणि पाण्याच्या बॉटल्स वगैरे कचरा अजिबात बिलकुल करायचा नाहीये। ठिकठिकाणी तुम्हाला तिथं डस्टबिन दिसतील, तर त्यामध्येच टाकायचे आहेत। तर इथून आपण चढून आलेलो आहोत वरती। तर किल्ल्याची उंची बघताय तुम्ही, खूप आहे, आणि तुम्हाला रोपवेही आहे, रोपवेनेही तुम्ही येऊ शकताय। तर बुरुजांचा हा भाग बघताय, लांबून बघताना तुम्हाला वाटतील की हे बुरुज आहेत। हा बुरुजांचा एरिया दिसतोय तुम्हाला। तर समोर गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्या 2 बुरुजांच्या मधोमधच अगदी महादरवाजाचा भाग आहे। तर या पायऱ्यांवरून वरती चढायचं आहे। ध्रुवला खूप एक्साइटमेंट होती, त्यानं सगळ्यात पहिल्यांदा पळत जाऊन तिथं पोहोचलेला होता, आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की तिथं काहीतरी काटे असलेला दरवाजा आहे। तर त्याची हे एक्साइटमेंट खरंच खूप होती। जेव्हापासून आम्ही प्लॅन केला होता इकडे येण्याचा, तेव्हापासून त्याला खूप हॅपीनेस होत होता। खरं तर झोप लागत नव्हती, कधी जातोय तो दिवस, कधी येतोय असं झालेलं होतं त्याला। आणि हा आहे महादरवाजाचा व्ह्यू। इथून आपण आतमध्ये येणार आहोत। तर तुम्ही बघताय महादरवाजाची रचना खूप कोरीव काम आहे, दगडी बांधकाम आहे, आणि इथे लाईटचीही सोय आहे। आणि हे जे प्राणी आहेत ते माल वाहतुकीसाठी वापरलेले आहेत, तर तेही मध्ये आधे सावध राहावं लागेल थोडंसं। आणि महादरवाजाहून आतचा भाग हा आहे, इथे तिकीट घ्यावं लागेल, आणि तिकीट घेऊन तुम्हाला वरती 5 वर्षाच्या वरील सर्वांना तिकीट घ्यावं लागेल। आणि महादरवाजाची रचना बघताय तुम्ही, त्यावरती हे लोखंडी बांधकाम बघताय तुम्ही, अगदी कोरीव काम बघा तुम्ही, बांधकाम बघा दरवाजाचा हा छोटा भाग। ध्रुवला खरं प्रत्यक्ष बघताना खरंच छानच वाटत होतं त्याला। आणि ही कडी बघताय तुम्ही, पूर्ण लोखंडाचं बांधकाम आहे, आणि जड आहे, खूप वजनदार आहे। दरवाजा हलणार नाही आपल्याला माणसांना, एका माणसाला तो शक्य नाही हलवणं, खूप वजनदार होता। आणि हा क्षण होता इंद्रनील पहिल्यांदा महादरवाजातून आत येणार होता। तर हे क्षण कॅमेरामध्ये टिपण्याची प्रत्येकाची धडपड चालली होती, कारण हा क्षण अविस्मरणीय होता। आणि दरवाजाचे पायरीचं दर्शन घेऊन इंद्रनीलच्या पप्पांनी त्याला आतमध्ये आणलं होतं, आणि दरवाजातून आत आल्यानंतर अगदी डाव्या साईडहून आपल्याला आतमध्ये वरती जाण्यासाठी रस्ता आहे। तर बघताय तुम्ही लोकांची ये-जा गर्दी भरपूर असते, आणि इथे विशेष अशी गोष्ट आहे की लहानांपासून अगदी वयस्क लोकांपर्यंत गर्दी दिसेल तुम्हाला। आणि हा क्षण खूप अविस्मरणीय असा आहे, कारण ही कोल्हापूरची ट्रिप शैक्षणिक सहल आली होती, आणि या सरांना जेव्हा कळलं की इंद्रनीलचा पहिला वाढदिवस आहे, तेव्हा त्यांनी खरंच इंद्रनीलला घेतलं, खाऊ आणायला दिलं, आणि या मुलांची तर इतकी हौस त्याला घेण्याची, सगळे मिळून त्याला काय खायला देऊ आणि काय नको असं चाललेलं होतं। आम्ही फोटो सेशन केलं, थोडंसं फोटो घेतला त्यांच्यासोबत, कारण खरंच खूप गोड असा अनुभव होता, आणि सरांनाही खूप आनंद झाला, खूप कौतुक केलं त्यांनी आमच्या या म्हणजे ॲक्टिव्हिटीचं। आणि शेवटी निरोप घेतला, आणि ते परतीचा प्रवास त्यांचा चालू होता, आणि आम्ही निघालेलो होतो वरती किल्ल्याच्या दिशेने। पुन्हा वरती आल्यानंतर इथे थोडासा ब्रेक घेतलेला आहे। असं थंडगार कलिंगडाची फोड लाल चुटूक अशी इंद्रनीलनेही खाल्लेली आहे, आणि अजूनही तुम्ही त्याचे एक्साइटमेंट बघताय, तो अजिबात इरिटेट झालेला नाहीये। हे वातावरण जे होतं ते खूप त्याला आवडलेलं होतं मला येणंच। आणि पुढे येऊन बघताय तुम्ही, इथे थोड्याशा 2 तोफा ठेवलेल्या आहेत। ध्रुवला तेही खूप प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्ष देऊन बघत होता ध्रुव, आणि आवडीने। हा आहे टकमक टोकाचा व्ह्यू। तर इंद्रनीलला मी दाखवते। तर
टकमक टोकाची उंची बघता, इथूनच म्हणजे शिक्षा दिली जायची ना, टकमक टोकावरून कडेलोट केला जायचा. पुन्हा पुढे आल्यानंतर आम्ही थोडासा ब्रेक घेतलेला आहे आणि हा व्ह्यू बघताय तुम्ही पाठीमागचा. ऊन होतं तसं, इंद्रायणीच्या काळजीपोटी आम्ही थांबत थांबत शिस्तीत येत होतो, पण त्यांनी बिलकुलही त्रास दिला नाही आणि उन्हाचा तर बिलकुल त्रास जाणवला नाही. पुढे वरती आल्यानंतर हा आहे हत्ती तलाव, हत्तींना पाणी पिण्यासाठी, आणि हे आहे शिरकाई देवीचं मंदिर. इथे तुम्हाला माहिती दिसेल, हा बोर्ड आहे. तर आपल्याला सगळे पॉईंट्स नाही कव्हर झाले, जितके शक्य होतील तितके. या पायऱ्यांवरून वरती जाऊन आपण होळीच्या टेक किंवा होळीचा माळ असं जे बोलतो, इथे पोहोचलेलो आहोत. इथे महाराजांची मूर्ती आहे आणि या साईडला बालेकिल्ला आहे, मनोरे आहेत, तिथेही आपण नंतरच्या जाणार आहोत पुढे. तर आपण किल्ल्याच्या या होळी टेकाच्या डाव्या साईडला बघतोय, ही आहे, इथून आतमध्ये आहे ती बाजारपेठ आहे. तर खूप भव्य असा परिसर आहे, नजरेच्या टप्प्यात अगदी न मावणारा. तर या मूर्तीच्या समोर ही आहे बाजारपेठ, खूप भव्य अशी बाजारपेठ आहे आणि ध्रुवला ही सुद्धा खूप आवडली होती. त्याने या किल्ल्याचा प्रत्येक भाग बारकाईने बघितलेला होता आणि अखेर तो क्षण महाराजांचा दर्शनाचा. आणि इंद्रायणीने खूप छान प्रकारे महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि भेटू पुढच्या भागात.